प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. उमा काकूने आजीला पक्क पटवून दिलंय की ही फॅमिली खोटी फॅमिली आहे, त्यामुळे त्यांचा कडाडून विरोध आहे. बर, पण ओम काय म्हणतोय? ओम काही म्हणत नाही. ओम नुसता भांडतो आणि हल्ली तर काय माझ्या घरच्यांना काही वाटेल तसं बोलायला लागले. मग सगळं बिनसतं माहितीये. ईशा, पण काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आली आता. असं नाही चालणार. गोष्टी अधिक बिनसाच्या आत काहीतरी करायला हवंय. मी प्रेमात पडून चूक केली का अशू? असं का म्हणतेस? मी सोडू का नाद? असं काही नाहीये. हे बघ, काहीही विपरीत होणार नाहीये. फक्त आता लवकर पावलं उचलली पाहिजे. तू आहेस ना माझ्यासोबत? मी आहे. सगळं नीट होईल. आपण करू. हा मोठे बाबा. पोचला तू व्यवस्थित? हो पोचले. तू कुठे आहेस आता? घरी आहे. माझ्या घरी. एकंदर खूपच कष्ट घ्यावे लागतात ना ओमच्या घरच्यांना. माझ्यामुळे. ईशा, हे सगळं प्रकरण कुठे जाणार आहे मला काही कळत नाही. मी स्वतः फारच अस्वस्थ आहे. माझी मनस्थिती मी सहसा कोणाला सांगत नाही. आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. पण आज राहुलं नाही म्हणून तुला फोन केला. बोलू शकतो का 2 मिनिटं? असं का बोलताय तुम्ही मोठे बाबा? बोला ना. ईशा, तू ज्यात पडलीस ना ते भयानक किचकट होत चाललेलं आहे. पण तू कसं काय निभावणार आहेस हे मला काही कळत नाही. मला काळजी वाटते. असं नका बोलू प्लीज मोठे बाबा. असं नका बोलू. मला हे सगळं असं बोलावं लागतंय कारण ज्या तऱ्हेनं तुझी आई वागली आहे ना आज, ते फार अयोग्य होतं. आणि तुला वाटेल की आता उमा माझ्याशी काहीतरी बोलले असणार, तर तसं ते अजिबात नाही. अयोग्य म्हणजे काय? अगं अयोग्य म्हणजे तिनं परस्पर निर्णय घेऊन आज त्या सगळ्या लोकांचं मानपान केलंय. आपण स्वतःला पुढारलेली माणसं म्हणून म्हणतो. तिच्या आजच्या या कृत्यानं 25 वर्ष मागे जाऊन पडलोय आपण. मला कळत नाही की हे सगळं करण्याची काय गरज होती. पण या सगळ्याला ती एकटी जबाबदार आहे असं नाही. तुझं हायपर असणंही त्याला कारणीभूत आहे. असं? मोठे बाबा, मला माहिती नव्हतं आईने सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय. आणि मला हेही माहिती नव्हतं की आईने आपल्या घरात कुणाला काही न सांगता हा प्लॅन ठरवलाय. मला नव्हतं माहिती खरंच. हो, पण तुझ्या प्रेमाखातरच हे चुकीचं कृत्य तिने केलंय. आता 2 गोष्टी लक्षात घे. मी चाललोय अमेरिकेला
तेव्हा आता या काळात जर काही इमर्जन्सी आली तर ती हँडल करायला मी इथं नसणार. त्याच्यामुळं उमा वसंत हे लोक अधिक पेटून उठलेत. आमच्या युवर ऑनरही काही फारशा खुश नाही आहेत. दुसरी गोष्ट, आता मला यामध्ये जास्त काळ पडता येणार नाही. मोठे बाबा प्लीज. त्यामुळे मी परत येईस तोपर्यंत ही फॅमिली तू जुळव, नाही तर मला तुझ्या पाठीशी उभं राहणं शक्य होणार नाही. I've lost it, मोठे बाबा. I've just lost it. मला हे सबळा राहत आहे. ए रडतेस काय? हा, अशी हार पत्करू नकोस. हे बघ, मी कधीही आजपर्यंत तुझं खोटं सांत्वन केलं नाही किंवा तुला खोटी आशा दाखवलेली नाही. आत्ताही मी तुला फॅक्ट सांगतोय आणि ती फॅक्ट जशीच्या तशी पोचणं हे गरजेचं असतं. असाध्य रोगाने पछाडलेल्या माणसाला खोटी आशा दाखवणं म्हणजे त्याचा वर्तमान काल खराब करण्यासारखंच आहे असं मला आता वाटतं. तो आहे त्या परिस्थितीला पॉझिटिव्हली तोंड देणं हेच आपल्या हातात असतं. ईशा, ईशा, काय झालं? हा, काय झालंय? काय झालं ईशा? सांगशील का मला काय झालं ते? हा, हा, मी नाही बोलणार त्यांच्याशी. मी नाही बोलणार त्यांच्याशी कधी. पण का? हे बघ, असं करू नकोस. फोन कर त्यांना. हा, मी नाही करणार फोन. फोनवरती बोल तू त्यांच्याशी, तुला बरं वाटेल. मला नाही बोलायचंय त्यांच्याशी. ऐक तू माझं प्लीज, असं नको करूस. बोल. हा, बोल बाळा, कशी आहेस आता? हो हो बोला. हे बघ, आपण जसा विचार करतो ना तसा आपला भविष्यकाळ ठरतो. तुझं दुःखी राहिलीस तर तुझा भविष्यकाळ पण दुःखी आहे आणि तू दुःखी राहोस असं मला काही वाटत नाही बाबा. तेव्हा ईशा देशमुख, सॉरी. बाबा प्लीज सॉरी नका ना म्हणू तुम्ही. हे बघ, सॉरीचा अर्थ समजून घे. मी सॉरी म्हणतोय म्हणजे माझं चुकलंय किंवा माझी मतं बदलली आहेत असं नाही. तर मी बोललो त्याचं तुला दुःख झालं, त्याचं मला वाईट वाटतंय म्हणून सॉरी. माणसं एकमेकांना सॉरी म्हणत नाही ते, आणि म्हटलीस तर अगदी वरवरचं आणि औपचारिक म्हणतात. मला खरंच दिलगीर वाटतंय, कारण माझ्यामुळे तुला रडू आलं याच तर वाईट वाटतंय ना. आणि मला आता आणखीन रडू येत राहील तुम्ही असं बोलत राहिलात तर. मोठे बाबा, मी कोण आहे तुमच्याशिवाय? मोठे बाबा, तुम्ही विसरताय ओमच्या आधी मी तुमच्या प्रेमात आहे. मला आता तुमची खूप जास्त आठवण येते. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर. आय लव्ह यू टू. आणि म्हणून माझे कान ओढायला तू कमी नाही केलं पाहिजेस. माझे चुकत असू शकतं ना, आणि म्हणून मला लाईनीवर आणणारी माणसं आजूबाजूला पाहिजेत की नाही. आणि याच्यामध्ये वय हा काही मुद्दा नसतो. म्हणजे मी मोठा तू लहान असं काही नाही का. लहानांच्या विचारानं मोठ्यांचे डोळे सताड उघडू शकतात, कारण तेवढी ताकद असते त्यांच्या विजनमध्ये. तेव्हा माझं काही चुकत असेल तर तुम्हाला दाखवून दे. मग लगेच सांगू का? सांग ना. मोठे बाबा, आम्ही सासवडून निघालो. जेवायला तर तुम्ही आला नाहीतच बाहेर.
पण आम्ही निघालो तरी तुम्ही ओमला सोडायलाही आला नाही. त्याला खरंच खूप जास्त वाईट वाटलं आणि मलाही वाटलं. तुम्ही नको होतं असं करायला. नाही, त्याला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे, पण त्याच्या मागची माझी भूमिका लक्षात घेणंही महत्वाचं आहे ना. आणि हे बघ बाळा, तू आता बळ गोळा कर आणि खंबीरपणे उभी राहा. या तुझ्या माझ्या तात्विक लढाईमध्ये मी तुझ्या बाजूचं आहे, लक्षात ठेव. आणि तू मला हरवण्याची वाट बघतोय. आय लव्ह यू. चल, अमेरिकन आल्यावर भेटू. अच्छा. दादा, सॉरी. अरे सॉरी ना, झोप 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 तू. सॉरी, मी उठवलं का तुला? सॉरी, झोप ना आरामात. अरे मी उठणारच होतो. मी झोप लागलेली रे. तू मॉर्निंग वॉकला जाऊन आलास का? अरे मॉर्निंग वॉकला सकाळीच जाऊन आलो, पहाटे 4 वाजता. त्यानंतर मग घरी आलो, चहा बनवला, चहा प्यायला. मग थोडा वेळ अश्विनीताई भिडेंची बंदिश ऐकली, पेपर वाचला. मग काय करावं सुचेना, म्हणून पुन्हा एकदा चक्कर मारायला गेलो. तो आत्ता येतोय. मी उद्यापासून मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात करेन. अरे इडियट आहेस का? हे सगळं काही तू मॉर्निंग वॉकला जावंस म्हणून नाही सांगितलं मी तुला. नाही का? बरं, एक बरं झालं. मी आवरून देतो, मला ऑफिसला जायचंय. हो. तुला माझ्याशी काही बोलायचं होतं का? नाही नाही नाही, विशेष काहीच नाही. प्लीज कॅरी ऑन. विशेष काही नाही म्हणजे बोलायचं होतं. हा, बोल बोल ना. मग काय? बोल बोल. काय कसं सांगू? आय डोंट नो. आय हॅव गॉट सम स्ट्रेंज फिलिंग रणजित. म्हणजे मी सगळं सावरायचा प्रयत्न करतोय रे, पण असं आतून काहीतरी खाताय मला. काय झालं दादा? सासवडून आल्यापासून मला फार अस्वस्थ वाटतंय रे. काल मला झोपच नाही आली. सतत या कुशीवरून त्या कुशीवर चुळबुळ चालली होती नुसती. शेवटी पहाटे 4ला उठून बसलो आणि घरातून बाहेर पडलो. डोंगराच्या वाटेवर असं चालत चाललो होतो, इकडे तिकडे पाहत. आणि अचानक मला तो दिसला झाडावर. एक शिंपी पक्षी घरटं बांधत होता. एक एक पान असं चोचीने आणत होता, घरटं शिवत होता. अँड आय वॉज हिप्नोटाइज्ड. मी असं त्याच्याकडे बघत उभाच राहिलो. आता तो घरटं बनवणार,
मग त्यात कापूस आणणार, त्यात अंडी घालणार, आपल्या पिलांना वाढवणार. आणि अचानक मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. म्हणजे आय फेल जेलस. मला त्याचा हेवा वाटायला लागला. अचानक मनात आलं की समजा मी असं घरटं बांधलं तर त्यात कोणी राहायला येईल का? म्हणजे त्यात मी कितीही मऊसूत कापूस आणला ना तरी तो बोचणारच सगळ्यांना. कोणीच नाही येणार माझ्या बरोबर. रणजित मला हे सगळं रिपेअर करायचं आहे रे. मला हे सगळं नॉर्मल करायचंय. मी काय करू सांग ना. माझी खूप इच्छा आहे रे सगळं काही व्यवस्थित व्हावं. अरे मी गौरीला फोनही केला होता, तिने घेतलाच नाही माझा फोन. हे बघे मला काही अपेक्षा नाहीये तिच्याकडून रे. मला फक्त तिला एकदा मनापासून सॉरी म्हणायचंय इतकंच. दादा कसं करायचंय आणि काय करायचंय हे प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं. मी काय करतोय ते मी तुला सांगतो. मी माझी जबाबदारी स्वतः उचलायची ठरवली आहे आणि दिवसेंदिवस जास्तीत जास्त जबाबदाऱ्या स्वीकारायला लागलोय आणि त्यातूनच बरंच काही शिकतोय. पण किंवा आपण असं म्हणूयात की ओम जर शिंपी पक्षी असेल तर त्याला कापूस गोळा करायला मी मदत करतोय. प्रमिला, ए प्रमिला, काय करते कोणाला माहिती. अगं उन्हा डोक्यावर यायची वेळ झाली आहे. आपण वॉकला जाणार कधी आणि येणार कधी? काय करतेस काय प्रमिला? ए प्रमिला, हो ओरडताय कशाला? जा प्रमिलाला पाठवून दे. आम्हाला वॉकला जायचंय. लवकर पाठवून दे. नाही त्या नाही येणार आहेत वॉकला. येणार नाही म्हणजे काय नुसती घरात बसणार, पडून राहणार? काय आळशी बाई आहे ही. हिला नुसता आळस आहे, तिला काही करायला नको, सगळं ऐकतं पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे अजित, कुठे वॉकला जाऊन आलास काय? वॉकला गेलो होतो पण आता नाही, पहाटे 4:30 वाजता. वा, बघितलंस? अरे यांना हेल्दी काही आवडतच नाही. काय माहितीये का, जिभेवर ताबा आणि रोजचा व्यायाम हे कंपल्सरी आहे. तू बाजूला सरक, मी जातो तिला उठवायला. अजिबात नाही. हे बघ, मी काही डाकू दरोडेखोर नाहीये आणि या घरावर माझा सुद्धा हक्क आहे. तुला समजलं का? तू बाजूला सरक, बाजूला सरक. मी जातो तिला बघायला काय ते. अहो नाही, त्या नाही येणार आहेत. त्यांनी मला सांगायला सांगितलंय तुम्हाला, नाहीतर आज जाऊन त्यांना त्रास देत बसाल. मी त्रास देतो? असं मी नाही, त्या म्हणाल्या. सरक. अहो तू बाजूला सरक, तू बाजूला सरक. आता काही खरं नाहीये. आपण नुसते कानावर हात ठेवायचे. आलेच मी. काय हिटलरशाही चालवली आहेस तू? काय विचारतोय मी तुला? कामात तुम्हाला जरा अक्कल कमी. हा काय? देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता आणि तुम्हाला आत कोणी सोडलं? मला कोणी आत सोडायची गरज नाही. मी माझ्या पायाने चालत आलोय, समजलं का? तुम्ही आधी बाहेर जा. आउट आउट. ए धना, यांना बाहेर काढ का? काय बापाची पेंड लागली काय बाहेर काढ म्हणे? आणि एक लक्षात ठेव, या घरावर माझा सुद्धा तेवढाच हक्क आहे. अहो का तुम्ही माझा पिच्छा सोडत नाहीये? पिच्छा? मी तुझ्या भल्याचा विचार करतोय आणि तू असं फटकारल्यासारखं काय बोलतेस? हे बघा, मी माझी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे. हो का?
कळलं किती समर्थ आहेस ते. आत्ता मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी फ्रीज उघडला होता, तर त्या वाटीतली अर्धी आंबा बर्फी ती वडी तू खाल्लीस. खाल्ला मी रात्री एक तुकडा झोपताना. काय म्हणणं आहे? नाही 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 नाही, माझं काही म्हणणं नाही. डॉक्टरांचं म्हणणं असतं तुला ते घातक आहे. त्यांना काय कळत नाही. हो का? बरं, पुढच्या अपॉइंटमेंटच्या वेळेला डॉक्टरांना मी तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगतो. म्हणजे तुझ्या औषधामध्ये 2 कडू औषधं ऍड होतील. मग बस ओरडत. खरं म्हणजे ना, आता काय मला वाटत नाही गरज आहे डॉक्टरकडे जायची. मी ठीक आहे आता. आणि हे बघा, जावं लागलंच ना तर तुम्ही यायची गरज नाही. तुम्ही नको आणि कोणी नको, मरू द्या मला अशीच. इतकं सोपं वाटलं का? ठीक आहे, मरेन म्हणे. मी सगळ्यांना बाहेर जाऊन सांगतो की ही सारखी मरणाची भाषा बोलतीये. मरेन म्हणे, मरेन. कामत थांबाव जरा, शांत राहा, शांत राहा. काल मला मुलांची खूप आठवण आली. त्यांचं बालपण, त्यांच्या खोड्या किती प्रेमाने वाढवलं होतं त्यांना. दोघांनी मला घरातून बाहेर काढलं. खूप अस्वस्थ वाटत होतं. अच्छा, म्हणून तू आंबा बर्फी खाल्लीस होय? का पुन्हा जायचंय हॉस्पिटलमध्ये? एक लक्षात ठेव, त्यांना तू नको आहेस पण आम्हाला तू हवी आहेस. त्याचं काय? आणि हॉस्पिटलमध्ये तो येणार आहे का तुझी काळजी घ्यायला? आणि त्याची आठवण येते. आणि हे बघ, सारखी सारखी तुझी सेवा करायला मला जमणार नाही. मी खूप बिझी माणूस आहे. एवढं काय काम आहे तुम्हाला? मी सांगणार नाही. एवढी आठवण येते का तुला? चल, मी येतो तुला सोडायला. तुम्ही कोण मला बाहेर काढणार आहे? हे माझं घर आहे, माझ्या नातवाचं घर आहे. तुम्हीच बाहेरचे आहात. चला निघा, निघा इथून.